दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पेटलं आहे. यातच प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. विकास, श्रद्धा व संस्कृतीची ओळख असलेल्या या प्रभागात भाजपचे 4ही उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी प्रचार करत आहेत. अ गटातून प्रियंका धनंजय माने, ब गटातून जुई प्रणव शिंदे, क गटातून मच्छिंद्र बाळासाहेब सानप, तर ड गटातून गौरव गोवर्धने हे 4ही उमेदवार सध्या सक्रिय उमेदवारी करत असून नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तर यावेळी कमळ निशाणी समोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना विजय करा असं आवाहन करण्यात येत आहे. यावेळी उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार. आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानेनगर परिसरामध्ये, ओंकारेश्वर कॉलनी परिसरामध्ये प्रचार चालू आहे. आमचा सर्वच प्रभागातनं आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. नागरिक स्वतःहून येऊन आमच्या रॅल्यांमध्ये सहभाग घेत आहे आणि आम्हाला पाठिंबा दर्शवत आहे. आणि आम्हाला नक्की खात्री आहे की या सर्व मतदार राजाचे आशीर्वाद आम्हाला 15 तारखेला नक्की खूप मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देते, आम्ही 4ही उमेदवार मच्छिंद्रभाऊ सानप, गौरवभाऊ गोवर्धने, प्रियंकाताई माने आणि मी जुई प्रणव शिंदे, आम्ही 4ही जण एक मताने, एक दिलाने प्रभागाचा विकास, महिला सक्षमीकरण असेल, युवकांना रोजगार असेल, अशा अनेक गोष्टींचा आम्ही अभ्यास करून पूर्णपणे सगळ्या समस्या नागरिकांच्या सोडवू आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू. पंचवटी प्रभाग 3 मधून प्रियंका माने, जुईताई शिंदे, मच्छिंदर भाऊ सानप, गोवर्धन भाऊ हे 4ही उमेदवार पंचवटी प्रभाग 3 मधून हे आहेत. त्यांनी भरपूर कामं केलेले आहे. यांनी जे प्रत्येक फोन केलेला असला तरी प्रत्येक उमेदवार त्यांच्या घरी येऊन त्यांचे म्हणजे अडचणी दूर करतो आणि त्यांना इतकं म्हणजे घरच्या सारखे सर्व समजताय लोक, तर खूप प्रतिसाद त्यांना चालू आहे. तर हे 4ही उमेदवार त्यांना भरघोस मतांनी आम्ही सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊ अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते आमच्या कामाला प्रत्येक शब्दाला समोर येतात व आमच्या अडचणी दूर करतात. अशा उमेदवार आम्हाला पाहिजे आहेतच. अंतिम टप्प्यात हा प्रचार पोहोचला आहे. गेले 2017 साली प्रभाग 3च्या सर्व मतदारांनी, नागरिकांनी मला भरभरून मतदान करून निवडून दिलं. तेव्हापासून आतापर्यंत मी या प्रभागात प्रामाणिक काम केलं आहे. आपण पाहिलं असेल, आपण याचे साक्षीदार आहात. 2017च्या पूर्वी हा प्रभाग आणि 2017 नंतर या प्रभागाची काय परिस्थिती आहे. तर आम्ही रस्ते असो, लाईट असो, नाट्यगृह असो, थीम पार्क असो, ड्रेनेज असो, व्यायामशाळा असो, थीम पार्क गार्डन आहे, अनेक कामं या प्रभागात आम्ही केले आहे. आणि यापुढे आम्ही जे राहिलेले कामं यापुढे 4ही नगरसेवक आम्ही प्रामाणिकपणे करू. मी सर्व मतदारांना आवाहन करतो, आमच्या 4ही उमेदवारांना भरभरून मतदान करून आशीर्वाद रूपी मतदान करा आणि आम्ही 4ही उमेदवारांना आमच्या निवडून द्या. आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये आत्माराम सीताराम सोसायटी असेल, आशापूर सोसायटी असेल, सरस्वती नगर असेल, बळीराज नगर असेल, या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही 4ही उमेदवार आज घर टू घर, होम टू होम फिरत आहोत. आम्हाला नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आणि गेल्या 2017ला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या प्रभागामध्ये जे काही कामं असतील, गार्डन असतील, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, स्ट्रीट लाईट असतील, मोठं थीम पार्कचं गार्डन असतील, बस डेपो असेल, नाट्यगृह असेल हिरावाडीमध्ये, अशा आम्ही हे मोठे आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठे प्रकल्प केले असतील. आणि ज्या काही नवीन एरिया आमच्या इकडं डेव्हलप आहे त्या एरियामध्ये सुद्धा जे काही कामं राहिलेली असतील, पाण्याच्या ज्या काही समस्या असतील, त्या आम्ही इथून पुढं 4ही नगरसेवक निवडून आल्यावर ते उमेदवार आम्ही नक्कीच ते समस्या ज्या असतील त्या आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत. आणि आम्हाला या सर्व प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. मच्छिंद्रभाऊ सानप असतील, गौरवभाऊ गोवर्धने असतील, जुईताई शिंदे असतील, मी स्वतः प्रियंका धनंजय माने असतील. मतदार नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
आमच्या प्रभाग 3मध्ये तपोवन, मानेनगर, हिरावाडी हा सर्वात नाशिकमधला मोठा परिसर असून येथे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आणि या प्रभागातील 4 भाजपचे उमेदवार जे आहे त्यांचा प्रचंड मताने विजय होणार आहे अशी लोकांकडून त्यांची अपेक्षा आहे. कारण लोकांच्या मागील 5 वर्षात त्यांनी जी कामं केली आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भूमीवर जे तपोवनात मोठमोठे डेव्हलपमेंट आणि मोठ्या मोठ्या योजना ज्या केंद्र सरकार राज्य शासनाच्या आहे त्या आपले 4 भाजपचे नगरसेवक मिळून योग्य रीतीने राबवू शकता आणि त्यांना तसा प्रशासनाचा प्रथम अनुभव आहे इतक्या वर्षाचा. त्याच्यामुळं आणि आमच्या सर्व उपक्रमाला आमदार साहेब राहुल भाऊ ढिकले तसेच माझे आमदार माननीय श्री बाळासाहेब सानप यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यांच्या जोरावर आम्ही बहुमत मिळवू शकतो. दरम्यान प्रभागातील वातावरण उत्साही असून सर्वच गटात प्रचाराची धडाकेबाज मोहीम सुरू आहे. नागरिकांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद या पॅनलला मिळत असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.